हे गाईज, हेलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे ज्योती नितीन नेवरेकर ब्लॉग्स. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज जो आहे तो बाप्पांचा आगमन होऊन दुसरा दिवस आहे आणि मी तुमच्यासाठी एक मस्त व्लॉग घेऊन आलेली आहे. तर पहिला जो दिवस होता तो हरतालिकेचा होता आणि हरतालिकामध्ये त्याच दिवशी हरतालिकाचीही पूजा झाली आणि इवन वैभवलक्ष्मीचीही पूजा होती माझी, कारण मी दर शुक्रवारी वैभवलक्ष्मीची पूजा करते. तर दोन्ही पूजा मला एकत्र भेटली, माझे दोन्ही उपवास एकत्र झाले. पण एक छोटीशी गडबड झाली. मी 3 ब्लॉग्स म्हणजे हरतालिका, गणपती बाप्पाच्या आगमनाचे 2 ब्लॉग्स असे कंटिन्यू 3 ब्लॉग्स मी बनवून रेडी ठेवलेले, फक्त मला अपलोड करायचं होतं. प्रॉब्लेम असं झालं सॉरी, अपलोड करताना माझ्या फोनमध्ये स्टोरेज फुल असं दाखवलं. त्याच्यामुळे मी स्पेस क्लिअर करायला गेली इंटरनल स्टोरेजचं आणि आय डोंट नो कसं चुकून माझ्या हाताने माझ्या फोनचा सगळा डेटा उडून गेला. आणि त्यामध्ये मी एवढे छान छान व्हिडिओज रेकॉर्ड केलेले की म्हणजे मला एवढं वाईट वाटतं आहे ना की मी काय करू. आणि सगळे होते त्याच्यात, सगळे. काही व्हिडिओज आहेत माझ्याकडे ज्याच्यामध्ये थोडंसं आहे. ते पण का आहेत, कारण मी नितीनच्या फोननी शूट केलं. जेव्हा पण माझं मोबाईल स्विच ऑफ व्हायचं शूट करून, तर मी नितीनचा फोन घ्यायची आणि पुढचे मूवमेंट्स कवर करायची. तर ते अदलेमधले जे मूवमेंट्स आहेत ना, ते कॅप्चर झालेले आहेत नितीनच्या फोनमध्ये. तेवढे माझ्याकडे आहेत आणि तेच मी अटॅच करून तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. कारण बोलतात ना, माझ्याकडे शब्द नाही आहेत. मला एवढं हे होतं आहे ना, मी एवढी मेहनत केली गाईज. तुम्हाला माहिती आहे, मी हरतालिकेच्या आदल्या दिवशीपासून मी व्लॉग्स बनवायला सुरुवात केली. आदल्या दिवशीपासून मी तुम्हाला सांगते काय काय रेकॉर्ड केलं. मेहंदी काढली आम्ही एक रात्र अगोदर, ते पूर्ण रेकॉर्ड केलं. सकाळी पोरं शाळेला गेले, शाळेतून आले त्याच्या अगोदर माझी हरतालिकेची पूजा केली मी, ते पूर्ण रेकॉर्ड केलेलं. आणि दिवसभरामध्ये आम्ही काय काय खाल्लं, कसं काय काय आम्ही छान छान कपडे नेसलेले आणि कसा मेकअप केलेला, कसं काय काय केलेलं, खूप छान पद्धतीने ते मुवमेंट्स कॅप्चर केलेले. आणि जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा मग वैभवलक्ष्मी केलं, ते कसं मांडायचं असतं ते सगळं झालं. मग घरामध्ये काय जेवण बनवलं होतं, हे सगळं एका ब्लॉगमध्ये. मग ज्या दिवशी हरतालिका होती त्याच दिवशी रात्री आम्ही निघालो कलिनाला जायला माझ्या दीराकडे. तो एक दुसरा ब्लॉग मी बनवला. कलिनाला आम्ही ट्रॅव्हल केलं, कसं ट्रॅव्हल केलं, आम्ही तिथे किती वाजता पोचलो. रात्री आम्ही पोचलो, तिथे झोपल्यानंतर मग सकाळी उठलो. सकाळी उठून मग बाप्पांचा 2-3 बाप्पांचा तिथे चाळीमध्ये घर आहे आमचं, तर बाप्पांचं आगमन झालेलं, तर ते थोडेफार व्हिडिओज मी कॅप्चर केलेले आजूबाजूतले. आणि प्लस मग तिथून आम्ही पार्ल्याला गेलो, तिथे बाप्पांचं आगमन झालं आहे. तिकडचे थोडेफार व्हिडिओज नितीनच्या फोनमध्ये कॅप्चर आहेत. तर ते सगळं. मग नंतर जेवण बनवायचं, काय बनवलं, कोण कोण आलेलं, गप्पा गोष्टी, सगळी फॅमिली एकत्र होती, ते कॅप्चर केलं. जेवलो आम्ही आणि किती मजा केली, मुलांनी काय केलं, कसं एन्जॉय केलं, हा एक ब्लॉग झालेला. आणि थर्ड ब्लॉगमध्ये आम्ही पार्ल्यावरून निघालो. तपस्याचा जो काका आहे तो पार्ल्याला राहतो, तर पार्ल्यावरून आम्ही निघालो, गणपती बाप्पाला बाय केलं आणि तिथून मग जोगेश्वरीला गेलो. नितीनची आजी राहते आणि काय झालं, नितीनची आजी राहते जोगेश्वरीला. आणि ते इमोशन्स मुवमेंट्स कॅप्चर केलेले. अक्षरशः ती रडत होती नितीनला बघून, कारण माझ्याकडे शब्द नाही आहेत. ते मुवमेंट्स मी कॅप्चर केलेले. इवन तपस्या, प्रथा, त्यांना माझ्याकडे शब्द नाही आहेत खरंच. आणि त्या गोष्टी मी मिस केल्या, म्हणजे मी कॅप्चर केलेलं ते सगळं एक आठवण म्हणून. त्यांचं खूप वय झालं आहे आता. बाकी सगळ्या गोष्टी तर इट्स ओके, पण जे मुवमेंट होतं ना, जेव्हा नितीन घरात गेले आणि आजीला बघितलं आणि जे त्यांनी बोलताना स्वतःचे फिलिंग्स जे रिलीज केले ना, त्याला बघून, अरे माझं वासरू तू आलास मला भेटायला, गळे मिळाली, एवढं असं सोन्या माझा. म्हणजे आजी आणि नातवाचं नातंच वेगळं. मी बघून म्हणजे मला एवढं माझ्या डोळ्यातून अश्रू आले. आणि इवन त्याच्यापेक्षा जास्त तपस्या आणि प्रथाला, कारण नातुंड आणि परतुंड असं काहीतरी बोलतात, तर त्यांची पणजी ते सगळे मुवमेंट्स मी कॅप्चर केलेले. आणि ते सगळे काय झालं आय डोंट नो, 3 ब्लॉग हे केलेलं आणि त्या इंटरनल स्टोरेजच्या चक्करमध्ये सगळं काही उडून गेलं. बाकी सगळ्या गोष्टीचं मला हे नाही आहे, थोडेफार क्लिप्स आहेत
पण हे जे मुवमेंट्स फोटोज वगैरे मी कॅप्चर केलेले ना, त्याचं मला खूप हे वाटतं आहे की काय माहिती परत कधी जायला भेटेल आणि जायला ते त्यांची बोनस लाईफ जगतात. आय डोंट हॅव वर्ड्स. खूप वाईट वाटतं आहे मला आणि कसं फील होतं आहे ना, मी नाही एक्सप्रेस करू शकत. त्या मुवमेंट्स मला स्वतःजवळ ठेवायचे होते, पण माझ्या एका चुकीमुळे पूर्ण फोन बोलतात ना, माझा पूर्ण फोन क्लीन झाला आहे. झाडू कसं मारतो आपण, तसं झाडू मारल्यासारखं स्वच्छ होऊन गेलं. फोटोज गॅलरीज ओपन करते ना, तर पूर्ण असं नो फोटोज नो व्हिडिओज टेक अ फोटो असं येतं. काय आता सांगू, माझ्याकडे जे आहे ते मी शेअर करते तुमच्याशी. ही जी पूजा बघताय ती दोन्ही पूजा मी मांडली आहे. बाजूला हरतालिकेची पूजा आहे आणि या बाजूला वैभवलक्ष्मीची आहे. तर हरतालिकेची पूजा मी अशीच करते, फोटो ठेवते शिव परिवारचं आणि 5 फळं ठेवते. माझ्याकडे शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगची मी पूजा करते. तर त्याच दिवस शुक्रवार आलेलं म्हणून दोन्ही उपवास एकत्र आले आणि मला वैभवलक्ष्मीचं भेटलं, म्हणजे दोन्ही व्रत एकत्र आल्यामुळे दोन्ही उपवास जे आहेत ते मी एकत्र केले. आणि असं म्हटलं जातं गाईस की हरतालिकेचं जे उपवास आहे ना, ते सगळ्यात श्रेष्ठ उपवास आहे. आणि कुमारिका कन्या हे लहानपणापासून जेव्हापासून कन्यापूजन होतं तेव्हापासून ती लोकं हे उपवास पकडतात आणि तेव्हाच पकडलं पाहिजे. आणि मग नंतर हे उपवास शेवटच्या श्वासापर्यंत करतात विवाहित स्त्रिया. हे खूप चांगलं असतं. लहान मुली आहेत ते 10-11 वर्षापासून पकडतात. त्याच्याने त्यांना चांगला वर भेटतो, त्यांचं आयुष्य चांगलं होतं. आणि जे सौभाग्यवती स्त्री आहे, विवाहित स्त्री आहे, ते हे हरतालिकेचं व्रत पकडण्याने, उपवास केल्याने त्यांचं जे सौभाग्य आहे ते अखंड राहतं. तर असं इम्पॉर्टन्स आहे या व्रताचं. मीठ खात नाही या व्रतामध्ये, मीठ चालत नाही. तर फलाहार करायचे आपल्याला आणि ज्यांना जमत नसेल ते आपापल्या परीने आपापल्या श्रद्धेने करू शकतात. मी फक्त एक माहिती देण्यासाठी तुम्हाला सांगते. तर वैभवलक्ष्मीचं जे आहे ते मी घट मांडलेला आहे. खूप वेळा तुम्ही माझ्या व्लॉग्समध्ये बघितलंही असेल आणि खूप छान वाटतं मला, हे खूप आवडतं. मी लग्नाच्या अगोदरपासून करते आणि पहिला मी निर्जळी उपवास करायची. आता मला जमत नाही निर्जळी उपवास करायला. आता मी थोडंसं फ्रूट्स किंवा खिचडी वगैरे बनवते. पण हरतालिकेचं होतं त्याच्यामुळे खिचडी वगैरे मी काहीच बनवलं नाही. दुसऱ्या दिवशी आम्हा तिघींनी उपवास सोडलं. मी, तपस्या आणि प्रथा, आमच्या तिघांचा उपवास होता. आणि प्रथाचा हा पहिला वर्ष होता. तिने आत्तापासूनच ती जर 11 वर्ष रनिंग आहे, तर तिची इच्छा झाली उपवास करायची आणि मला तिने सांगितलं की मम्मा मला पण उपवास करायचा आहे. आणि तपस्या माझी 7th स्टँडर्डमध्ये होती तेव्हा तिने हा उपवास करायला सुरुवात केलं. मी माझ्या दोन्ही मुलींना कधीच सांगितले नाही की हा उपवास करा. मी करते, माझं बघून त्यांचंही मन होतं करायचं. तर मला बघून तपस्याने हा उपवास पकडला आणि तपस्याचं बघून प्रथाने हा उपवास पकडला. आणि काही लोक जसं सांगितलं निर्जळी करतात हे उपवास हरतालिकेचं, किंवा फक्त एक शहाळ पितात दिवसभर. पण आम्ही तसं काही केलं नाही, कारण ते तिघींना आम्हाला पॉसिबल नव्हतं. तर मुलं शाळेला गेलेली तर टिफिनमध्ये मी त्यांना फ्रूट्स दिलेले खायला. आल्यानंतर मी मसाले दूध बनवून दिलं, ज्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकले आणि तुपाचा थोडासा तडका लावलेला. सॉरी. आणि मग नंतर संध्याकाळी थोडेसे फ्रूट्स खाल्ले आणि रात्री पण थोडंसं फ्रूट्सच कन्झ्युम केलं आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडलं. तर असं वाटत होतं की बाबा कसं होईल, काय होईल, पण असं काही नाही. खूप चांगल्या पद्धतीने पार पडलं हे उपवास. आणि आपण म्हणतो जेव्हा आपली श्रद्धा भक्ती खरी असते ना, तेव्हा त्या देवावरती सोडून द्यायचं. असं बोलायचं की माते
मला तुझा उपवास तर करायचा आहे, पण ते तू माझ्याकडून करून घे. तू कसं करून घेशील ते मला माहिती नाही आहे, पण माझ्या मनामध्ये हे उपवास करण्याचं खरी श्रद्धा आणि खरं भाव आहे, तर हे तू माझ्याकडून करून घे. असं बोलून देवीचे पाया पडा. बघा, तुमचा उपवास कसा होतो ना, तुम्हाला माहिती पण नाही पडेल आणि दिवस कसा निघून जातो हे पण नाही माहिती पडत. पहिला मला असं वाटायचं की उपवास करायचा, मी टेन्शनमध्ये असायची एक दिवस अगोदरपासून. पण आत्ता जेव्हापासून मी वैभवलक्ष्मीचा उपवास सुरुवात केली आहे, मी देवीला, आईला हेच मागणं बोलते की आई, मला तुझी उपवास करायची इच्छा आहे, बस माझ्याकडून करून घे. आणि ते खरोखरच वर्क करतं, होतं ते. दिवस कसा निघून जातो ना गाईस, खरंच कळत नाही. त्याच्यामुळे बघा, ही जी ट्रिक आहे ती वापरून बघा. फक्त एवढंच फरक आहे की तुमच्या मनातले भाव चांगले ठेवा आणि त्या दिवस कोणाचीच निंदा करू नका, खोटं बोलू नका, चांगल्या याच्याने वागा. बघा मग चमत्कार कसा होतो. वैभवलक्ष्मीची पूजा संपन्न झाल्यानंतर नितीन जेवले, कारण आम्हा तिघांचं तो उपवास होतं. आणि ते जेवल्यानंतर आम्ही निघालो. आम्ही आरामशीरच निघालो, कारण गर्दी जी आहे ती कमी भेटली पाहिजे म्हणून. आणि मग कलिनाला पोचलो, झोपलो रात्री तिथे. आणि नंतर आम्ही पार्ल्याला आलो काकाकडे. तर पार्ल्याला आल्यानंतर पार्ल्याला ऑलरेडी बाप्पाचं आगमन झालेलं. हे जे क्लिप आहे ते नितीनने रेकॉर्ड केलेलं आहे. माझ्या फोनमध्ये असतं ना ते भेटलं नसतं. काही मोमेंट्स आहेत जे नितीनने कॅप्चर केलेले, थँक गॉड. म्हणून आज हे मी तुमच्याबरोबर शेअर करायला मला भेटतं आहे. तर इथे बाप्पाचं जे आहे ते आगमन झालेलं आहे मस्त जल्लोषामध्ये. असं म्हणतात की बाप्पाला शांतपणे घेऊन येऊ नये. वाजत गाजत जल्लोषाने, थोड्या मोठ्या भल्याने, सगळ्यांच्या आवाजाने जल्लोष जयघोष करत असं आणावं. आणि अगदी लहान मुलांसारखं बाप्पाला घेऊन येतात, झाकून एकदम अलगद हळूसं पकडून, सेफ्टी म्हणजे एकदम. आणि आल्यानंतर जसं एखाद्या लहान मुलाची नजर काढतो ना, तशी नजर बाप्पाची काढली जाते. बाप्पा जेव्हा आगमन होतो ना बाप्पांचा, एक वेगळंच तेज असतं सगळीकडे. आणि वाटच बघत असतो की अरे बाप्पा कधी येणार. माणूस सगळ्या लगबगीमध्ये असतो की गणपती येणार आहेत असं. आणि जेव्हा ते येतात, जेव्हा त्यांचं आगमन होतं ना, तेव्हा सगळी 4ही दिशा, 10ही दिशा ज्या आहे, 10 दिशा असतात असं म्हटलं जातं. सगळं एकदम खुशहाल होऊन जातं आणि पॉझिटिव्ह वाईब्सने भरून जातं. आणि रिधू बघा आमचा इथे नमस्कार करतो आहे बाप्पाला. आणि बाप्पांचं आगमन झालेलं आहे इथे. आणि बाप्पांच्या आगमनानंतर काही वेळानंतर भटजी काकाही आले. नेमनित्याने पूजा वगैरे करून घेतली. आणि पूजा केल्यानंतर आम्ही मोदकं बनवायला घेतली. मोदकं जी आहेत ती मला एवढी खास बनवायला येत नाही. सगळ्यांचा हात लागलेला मोदकाला, म्हणून सगळ्यांचे वेगळे भावना आणि शेप्स त्याच्यामध्ये आलेले. आणि खरंच खूप छान झालेले मोदक. आणि माझे जे आहेत ते थोडे वेगळे बनवत होते, कारण मी एक्सपर्ट नाही आहे मोदक बनवण्यामध्ये. मला येतं पण एक्सपर्ट नाही आहे. ते बोलतात ना की ह्याचे कळ्या आले पाहिजे, गोल एकदम सुडोल मोदक झाले पाहिजे, तसं काही येत नाही. पण आपलं खाण्यापुरतं मी बनवू शकते असं आहे. तर आरती झाली आणि त्याच्यानंतर सगळे जेवायला बसलेले आहेत. तर इथे हे जे टावेलनी तोंड पुसतायत हे आहे नितीनचे काका पार्लेवाले, जे मावशीचे मिस्टर आहेत नितीनचे. आणि हे आहेत जोगेश्वरीवाले नितीनचे मामा. हे सगळे आहेत बरं का. आणि जे 2 बसले आहेत ते आहेत नितीनचे सख्खे मावशा. तर हे काका जे आहेत ना ते एवढे फनी आहेत ना, मी काय बोलू. आणि जे इथे हसतात ना ते आमच्या रुपालीचे मामी आहेत, माझ्या जावेचे. एवढे जोक्स मारतात ना, जिथे जातात त्यांना तिथे माहोल बनवतात असे आहे ते. सगळ्यांना हसून अगदी पोटात दुखतं. आणि जेवण झालं, सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो जोगेश्वरीला, नितीनच्या आजीकडे. आणि तिथून मग कलिनाला आलो, कारण आमचे बॅग्स वगैरे होते ते कलेक्ट केले, बाप्पाला पाया पडलं.
आणि मग आलो इथे. तर इथे स्टेशनला आल्यानंतर जे असं वाटत होतं ना, एकदा घरी जाऊ आणि झोपू. पण जेवल्याशिवाय काय पोटाला हे नव्हतं, त्याच्यामुळे 2-2 घास खावंच लागलेलं. आणि जेवलो नसतो मग ते पोटामध्ये बोलतात ना, जरासं एक वेगळं असतं जेवलेलं हे. त्याच्यामुळे नितीन बोलले, "आता तू कुठे जेवण बनवत बसते, चल आपण जेवूया." तर आम्ही गेलो जेवायला, जेवलो, घरी आलो आणि मस्तपैकी ढाराढूर झोपलो. पडल्या पडल्या अशी झोप लागली ना की विचारू नका. आणि इथे येल्लो थीम केलेला आम्ही सगळ्यांनी. तर येल्लो थीमवाली लोकं आहेत इथे आणि खरंच खूप मजा आली, खूप मस्त वाटलं आणि खूप एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी. आता आम्ही जातोय. माझी एक फ्रेंड आहे निलिमा, तिच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती बाप्पा आहे. तर विसर्जन आहे, तर विसर्जनला नाही आम्ही थांबणार, मे बी बघूया कसं काय. तर सध्या आम्ही तिथे चालू आहोत. सो चलो लेट्स बिगिन. तर आम्ही निघालो गणपती बाप्पांचे दर्शन करायला. जेवढे पण आमच्या एरियामध्ये गणपती बाप्पा आहेत सगळ्यांचं दर्शन आम्हाला करायचं होतं. तर सगळ्यात अगोदर सुरुवात केली सोसायटीपासून. हे आमचं सोसायटीचं गणपती आहे. आमच्या सोसायटीमध्ये हनुमानजीचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये गणपती बाप्पा विराजमान आहेत. तर सुरुवात आम्ही तिथूनच केली. बाप्पाचे पाया पडलो, बाप्पांचा आशीर्वाद घेतला आणि फोटोजही काढलो. फोटोज नाही काढणार असं शक्यच नाही, जिथे जिथे जात होतो तिथे तिथे फोटो काढत होतो. तर इथे आम्ही शिवममध्ये आलो आहोत, जिथे आम्ही पहिला राहायचो. तिथे पण गणपती बाप्पाचं आगमन आहे आणि तिथे 5 दिवस गणपती बाप्पा विराजमान असतात. तर तिथे गेलो बाप्पांचा आशीर्वाद घ्यायला आणि इतके क्यूट दिसत होते ना बाप्पा की विचारू नका. खूप मस्त आणि खूप छान आणि डेकोरेशन पण खूप एवढा म्हणजे एकदम पाठचा जो डेकोरेशन आहे ना तो ॲक्च्युली मला खूप आवडला. खूप मस्त केलेला. आणि इथे प्रथा बघा, आम्ही लोकांनी थोडे थोडे जेवढे भेटले तेवढे त्या हिशोबाने आम्ही फोटो काढून घेतले आणि फोटो काढण्याची मजाच एक वेगळी असते पप्पासमोर. नंतर आम्ही आलो माझ्या मैत्रिणीच्या घरी, निलिमाच्या घरी, जी तिथेच राहते बिल्डिंगमध्ये. तिथे दर्शनाला आलो आणि तिचा गणपती 1.5 दिवसाचा आहे. तर आज जे आहे ते विसर्जन आहे बाप्पांचं, म्हणून आम्ही लगबगीने दर्शन घ्यायला आलो, कारण मग नंतर काय आम्हाला दर्शन भेटलं नव्हतं. आणि गेल्या 2 वर्षापासून मला काही बाप्पांचं दर्शन तिच्या घरी म्हणजे भेटलंच नाही. त्याच्यामुळे हा पहिला वर्ष होता मी बाप्पांसाठी तिच्या घरी गेलेली पाया पडायला. आणि 2 वर्षांनी ती बोलतच होती मला की "काय गं, तू आली नाहीस काय गं?" एकदा असं झालं, पहिला वर्ष असं होतं की आम्ही एकमेकींना ओळखत नव्हतो आणि दुसऱ्या वर्षी तिने मला सांगितलेलं, पण मला हे नाही माहिती होतं की तिचं 1.5 दिवसाचं होतं. मला असं वाटलेलं की 5 दिवसाचा गणपती बाप्पा असेल. त्याच्यामुळे मी आय थिंक दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तिला फोन केला, तर ती बोलली, "नाही गं, 1.5 दिवसाचं आहे." म्हणून यावेळेस विचार केला की नक्की यावेळी जाणार. आणि बाप्पा एवढे क्यूट दिसत होते, असे हातामध्ये डमरू होतं त्यांच्या आणि ते वाजवण्याचं पोझिशनमध्ये होते आणि एवढं क्यूट होते. तेच मी तिला बोलत होती की बाप्पा खूप क्यूट आहेत. आणि हे बघा, हे आमचे फोटोज आहेत. आणि तिथे आम्ही गेल्यानंतर मग तिथून निघून आम्ही
अजून एक फ्रेंड आहे जिचं नाव आहे प्रियंका, तिच्याकडे आलो आणि तिच्याकडे पण एक वेगळंच डेकोरेशन आम्हाला बघायला भेटलं. तिने सगळे जे आपले महाराष्ट्रीयन महिन्यांची नावं आहेत ते सगळे असं त्याचा डेकोरेशन केलेला, खूप वेगळ्या पद्धतीने डेकोरेशन केलेलं आणि खूप छान एकदम युनिक वाटत होता हे. आणि आजकाल कुठे मुलांना पण माहिती आहे की आपण मराठीमध्ये जे आपण जानेवारी फेब्रुवारी हेच असतं, पण ह्या सगळ्या गोष्टी खूप कमी माहिती आहेत मुलांना. तर एवढं छान वाटत होतं ना. आणि ह्या दोघी बघत होत्या, ह्यांना माहिती आहे थोडंफार, पण पूर्ण नाव नाही माहिती, पूर्ण महिन्यांची नावं नाही माहिती. तर हे बोलत होते हे महिन्यांची नावं आहेत ना. म्हणजे हां, पण हे जे डेकोरेशन केलेलं आहे त्यानिमित्ताने जे मुलं, लहान मुलं आहेत ज्यांना माहिती नाही आहे, त्या निमित्ताने ॲटलिस्ट त्यांना माहिती पडेल. आणि सण वगैरे पण त्याच्यावरती तिने डिझाईन केलेले. तेवढं छान वाटत होतं, एवढं युनिक वाटत होतं ना, खूप 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 सुंदर वाटत होतं. तर इथून दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही गेलो काकींकडे. ते पण त्याच बिल्डिंगमध्ये राहतात आणि मग तिथे गेलो आणि तिकडचं डेकोरेशन पण खूप छान होतं. असं हिमालयाचं डेकोरेशन होतं. असं वाटत होतं की गणपती बाप्पा जे आहेत ते कैलाश पर्वतमध्ये बसलेत, सॉरी नॉट हिमालया, कैलाश पर्वत जे आहे तसं डेकोरेशन होतं आणि खूप युनिक डेकोरेशन होतं इकडचं पण. सगळीकडे जिथे जिथे आपण गेलो आहे आम्ही लोकं, तिथे वेगळे डेकोरेशन आम्हाला बघायला भेटलेले आहेत. आणि किती एकदम असे भाव मनामध्ये ठेवून माणूस डेकोरेशन करतो की बाप्पा बसल्यावरती हे असं दिसलं पाहिजे, हे असं दिसलं पाहिजे. आणि रिअली जेव्हा बाप्पा बसतात ना तेव्हा त्या डेकोरेशनला एक रिअल किंमत म्हणजे दिसते. डेकोरेशन जे केलेलं असतं ना ते विदाऊट म्हणजे जोपर्यंत बाप्पा बसत नाही तोपर्यंत त्या डेकोरेशनची काहीच व्हॅल्यू नसते. पण एकदा जेव्हा बाप्पा बसतात ना ते एवढं छान दिसतं ना की विचारू नका. आणि बाप्पासोबत जेव्हा आपण त्या डेकोरेशनला बघतो तेवढं म्हणजे प्रफुल्लित दिसून येतं आणि एक वेगळंच म्हणजे एक हे निर्माण होतं की छान दिसत आहेत, मस्त दिसत आहेत असं. तर इथे आमचा हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू झाला आहे आणि फोटोज काढले छान छान मस्त मस्त. आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग आमचे काकी आहेत जे आमच्या इथेच राहतात फर्स्ट फ्लोअरवरती, आम्ही तिथे गेलो आरतीसाठी. हा होता माझा आजचा व्लॉग आणि आय होप सो तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली. गणपती बाप्पा मोरया.